तर एकदा झाला असा की दोन माणसा ह्याच रस्त्यान रात्रीची जायत होती आणि पुढे त्यांच्यासोबत असा काय घडला ता ऐकान तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय रावायची नाही. इतको ह्यो भयंकर अनुभव असा. आज मी तुमच्यासाठी स्वतः एका लोकेशनवर जाऊन एक घडलेली सत्य घटना तुमका घेऊन इलेलो असं. आमच्याच गावातली रात्रीची एक घटना असा. आता काय नेमका घडला तर आम्ही तुमका सांगतोय. चला माझ्यासोबत. आता आपण त्या रस्त्यावर जाऊया ज्या ठिकाणी ह्यो अनुभव घडलो होतो. जाता जाता मी तुमका थंय घडलेलो काय नेमको प्रकार घडलो तो सांगत जातोय आणि थंय गेल्यानंतर आपण मुख्य ह्याच्याकडे वळाया. तर झाला असा होता की ह्यो अनुभव मी आजोबांकडसून ऐकलेलं आहे. तर आधीच्या काळी मनोरंजनाची कायच साधना नाही होती, ज्यामुळे लोक आपलं मनोरंजन असेच हय थय फिरा गप्पा गोष्टी मारू किंवा आपल्या घरातल्या लोकांसोबत गप्पा गोष्टी करायचे आणि आपलं वेळ घालवायचे. आणि त्यासोबतच एक चांगला असा मनोरंजनाचा साधन होता ता म्हणजे गावातल्या गावात होणारे दशावतारी नाटकं. तरी मोठ्या प्रमाणात आधीची लोक ह्या दशावतारी नाटकांका जायची आणि रात्रीपर्यंत जागरण करायची. या एकच कारण होता जी लोक जागरण करायची. नाहीतर 7-8 वाजले की जेवण झाल्यानंतर लोक सगळी झोपान जायची. तर दशावतार नाटक तुमका माहितीच आहे, रात्री 3, 3:30, 4 वाजेपर्यंत या चालूच असता. तर एकदा झाला असा की दोन माणसा ह्याच रस्त्यान रात्रीची जायत होती आणि पुढे त्यांच्यासोबत असा काय घडला ता ऐकान तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय रावायची नाही. इतको ह्यो भयंकर अनुभव असा. तर झाला असा नेहमीप्रमाणेच गावकरी सगळे काम वगैरे आटपून संध्याकाळी घराकडे येली आणि गावात एक चर्चा चालू होती. आजच्याच दिवशी रात्री गावात दशावतारी नाटक आणि दशावतारी नाटक म्हटलं की सगळेजण आवर्जून त्या नाटकात जातात आणि संपूर्ण नाटक संपापर्यंत तिथे थांबतात. तर असेच गावातले 2 जण ह्या दशावतारी नाटकात गेले होते आणि रात्री 2:15 पर्यंत ते नाटक चालू होतं. आणि शेवटी जेव्हा ते नाटक संपला, सगळे दशावतारी पार्ट एकत्र येले, सगळा झाला, तेव्हा ते एक एक करून सगळी गावातली जमलेली माणसं आपापल्या घराकडे जाऊक लागली. आणि तसेच हे 2 जण रात्री आपल्या गावाकडे जात होते. पण ह्यांचा घर या वरती माळावर होता ज्या ठिकाणी आपण आता चाललो. बाकीचा जो गाव तो आहे मागे आणि ते बऱ्यापैकी घरं असतात. जवळची घरातली माणसं होती ती नाटक संपल्यानंतर आपापल्या घराकडे येऊन पोचली. पण हे 2 जण मात्र आपल्या घराकडे जात होते आणि यांची वाट पूर्ण अशी झाडाझुडपांनी व्यापलेली होती. ही बघा, अशी संपूर्ण झाडाझुडपा होती. आणि आता तरी हो मोठं रोड झालो, पण तेव्हा अजिबात रस्तो नाही होता. एकदम छोटीशी पायवाट होती आणि त्या पायवाटेन ते 2 जण हळूहळू चालले होते. तर मग ते 2 जण असे जायत होते. रात्रीची वेळ, हातात कंदील, आता तर हे लाईटीचे कंदील झाले, तेव्हा असे दिवाबत्तीवाले कंदील होता. तर ते कंदील घेऊन असे चलत होते आणि चलता चलता गप्पा गोष्टी मारत होते. आणि आता मी पुढे जाऊन तुमका एक जागा दाखवतो ज्या ठिकाणी असे 2 रस्ते जातात आणि थंयच ह्यो अनुभव त्यांका इलो होतो. तर सगळ्यात आधी आपण त्या ठिकाणी जाऊया. हयसून हाकेच्याच अंतरावरती जागा असा. आणि आता हा एक घर वगैरे झाला, पण आधी हे घर नाही होता. तर सगळ्यात आधी आपण त्या लोकेशनवर जाऊया आणि मग पुढची गोष्ट मी तुमका सांगतोय. चला. तर ह्या बघा, ही असा ती जागा आणि हयसून अवघ्या 10-15 पावलांच्याच पुढे ह्यो एक प्रकार त्यांच्यासोबत घडलो होतो. ह्या अशा वाटेन ते 2 जण रात्रीचे चलत होते आणि चलता चलता गप्पा गोष्टी मारत होते. मी लाईट जरा फुल करतोय म्हणजे तुमका चारवल्या बाजूचा दिसत. तर अशी घनदाट अशी झाडं होती आणि आता गडगं वगैरे घालण्यात इलो तेव्हा अजिबात नाही होतो. पूर्ण अशी राना वाटाची अशी जागा होती आणि हे 2 जण मस्तपैकी 2 जण असल्यामुळे त्यांना एवढी काही भीती नाही होती. आणि हे असे चलता चलता ह्या रस्त्याच्या कोपऱ्यात येऊन पोचले. एक जांभळाचं झाड मोठा ह्या तुमका दिसत असात. एका बाजूक परडा दुसऱ्या बाजूक व्हाळी
ज्याच्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहता. तर तेव्हासुद्धा असेच पावसाचे दिवस नाही होते, कारण पावसात शक्यतो दशावतारी नाटक होत नाही. असेच एप्रिल मेचे दिवस होते, पण तेव्हासुद्धा असा रान वाढलेला होता आणि वारं बघा कसलं सुटलं. तर अशाच वातावरणात अजूनच वातावरण भयानक झाला. पण आज मी तुमच्यासाठी खास या लोकेशनवर येऊन ही गोष्ट सांगते, कारण अशा लोकेशनवर येऊन गोष्टी सांगण्यात अजून जरा मजा येतात आणि तुमका रिअल ती जागा दाखवते जो प्रकार घडलो. तर हे दोघजण चलत चलत असे गॅस लाईटचं कंदील घेऊन ह्या रस्त्याने येत होते. रात्रीचे 2:15 झालेले. आता तर रात्रीचे 10 वगैरे वाजले असतील. तर या बघा एक खोपाटा. तर तेव्हा एक जुना घर होता पण आता नवीन खोपाट बांधलेनी आणि आता जागमाग थोडी असता, पण तेव्हा काय नाही होता. आणि फायनली आपण त्या ठिकाणी येऊन पोचलो. या बघा ही ती वाट ही ती जागा ज्या ठिकाणी ह्यो अनुभव त्यांका इलो होतो. ही बघा एक वाट जी ती हसून सरळ पुढे जाता. ही बघा ही वाट सरळ हय जाता आणि एक वाट हय जाता. तर एका आमच्या याच्यात एक तिठो मतलो जाता ह्या तिठ्यावर. तर ते दोघजणांना हय येऊन पोचले आणि त्यांना हय एक उभी बाई दिसली ह्या कॉर्नरवर. आणि ते दोघजण इले आणि त्यांना ती बाई म्हणाक लागली. ते अचानक रात्री एवढ्या बाईक बघून ते घाबरले. त्यांना वाटलं ही बाई एवढ्या रातची हय काय करता. तर ती बाई म्हणाली ह्यांका की मी सुद्धा दशावतार नाटक बघून इलो आहे. माका खूप आवडा दशावतार नाटक बघूची, पण माका आता पुढे जाऊ वांगड कोण नाही तर बरा आला तुम्ही इलास, माका जरा पुढे सोडा, मी हयच राहते, हयच माझा घर आता तेव्हा गावातली लोक तशी एकमेकाक ओळखायची, पण त्या बाईक त्यांनी ह्या आधी कधी बघूक नाही. तर हय एक वाट जाता. तर हे दोघजण होते ते ह्या वाटेन हय जाणार होते. हय एक घर तर आता दिसत नसत तुमका. तर ते थंय घरात राहायचे आणि हय ती बाई हय उभी होती. तर ती म्हणाली माका पुढे येऊन सोडा, थंय माझं घर तर ह्यांका वाटला खरोखरच कोणतरी दशावतारातली बाई उशिरापर्यंत इली आणि तिका पुढे जाऊक भीती वाटतं म्हणून सोडू घ्या, म्हणून त्या बाईक ह्या वाटेन ते पुढे सोडून जाऊक लागले. पण पुढे आता मी तुमका घेऊन जाऊ शकत नाही, कारण थंय एक स्मशान आणि थंय जाणं योग्य नाही आता. तर ती थंय जाऊक लागले आणि ह्यांका एवढा काय माहिती नाही. तर ते दोघजण गेले. त्या बाई म्हणाली पुढे नेऊन सोड, माझं घर तर ते ह्या वाटेन पुढे जाऊक लागले. आणि पुढे गेल्यानंतर एक छोटंसं पडको मांगर दिसलो त्यांना, ज्याच्यात लाईट वगैरे जळा होती. आपण आता इथून परत जाता तुमका ही स्टोरी सांगते. ही जागा दाखवलं आहे, ह्या जागेवरचं सगळं प्रकार तर ती बाई त्यांना सोडून जाऊक लागली. त्या बाईक सोडूक ते दोघजण जाऊक लागले. आणि 5-1 मिनटं हयसून पुढे फक्त 5-1 मिनटं ते गेले चलत. आणि थंय त्यांना एक मांगर दिसलो आणि त्याच्यात एक पिवळं लाईटीचं दिवं असं पेटत होतं, म्हणजे दिवाबत्तीचं. तर ती म्हणाली याच माझा घर पण त्या घराकडे बघून असं अजिबात वाटत नाही होतं की ह्या घर चालू कंडिशनमध्ये किंवा ते कोण राहत असतात. पण रात्रीची वेळ त्यामुळे कळत नाही, म्हणून त्यांना वाटलं कदाचित ह्याच असतात. म्हणून ते त्या बाईक सोडून त्या घराकडे ती म्हणाली मी आता जात आहे. तर ती आपल्या घराकडे गेली चलत आणि हे म्हणाले की आता आपण रिटर्न येऊया. तर परत एकदा दाखवते. ह्या वाटेन हे बघा, ह्या वाटेन ते पुढे त्या बाईक सोडून इले हयसून असे ते चलत इले आणि परत ह्याच कॉर्नरला तीच बाई त्यांना दिसली. तीच बाई जी का ती सोडून इले होते. आणि ती बाई परत त्यांना म्हणाली जरा माका पुढे सोडशाल काय, माका एकट्याक जाऊक भीती वाटता. त्या बाईक परत बघितल्यानंतर त्यांची असली तणतणली, कारण असं होणं तर शक्यच नाही होता, कारण त्या बाईक ते आता सोडून इले आणि परत कशी काय इली बाई. तेव्हा मात्र त्यांचे हातपाय कापाक लागले आणि ते जीव घेऊन त्या वाटेन त्या साईडला जी वाढ जातात त्या दिशेने ते पळान गेले. आणि घराकडे गेल्यानंतर त्यांना एकदम कापरी भरली, ताप इलो सगळा झाला. आणि सकाळी मग त्याच्या घरच्यांनी ते ओवाळून वगैरे काढल्यानी आणि देवाकडे नेल्यानी, ह्या बी लावल्यानी, काय म्हणतात त्या अंगारो वगैरे लावल्यानी, तेव्हा त्यांना बरा वाटला. आणि मग त्यांनी घराकडे हो सगळं प्रकार सांगितल्याने की असं रात्री हे प्रकार घडलो. तर मग घरचे म्हणाले असं कसा, कोण दिसली खयची बाई होती. तर त्यांनी सांगल्यानी अशी एक हिरवी साडी किंवा हिरवी लाल रंग तांबूस रंगाची साडी अशी जाडीची वायच बाई होती. आणि
असं वर्णन केल्याने. तर त्यांच्याच घरातली जी आजी होती ना तिने सांगल्यान की अरे म्हणजे त्या वर्णन ऐकल्यानंतर ते का कळालं की काही वर्षांपूर्वी ना थंय वरतीच म्हणजे त्या रस्त्यानं आता ज्या रस्त्याने ते सोडून गेले होते त्या रस्त्यावर मांगर होतो आणि त्या मांगरात ती बाई राहायची आणि त्या बाईक दशावतारी नाटकाचा खूप याड होता. म्हणजे एकव नाटक ती चुकवायची नाही इतका तिका याड होता. तर तिने म्हणून आणि कदाचित त्याच कारणामुळे त्या दिवशी ती बाई त्यांना दिसली ह्याच कॉर्नर तिठ्यार आणि त्या बाईचा ह्याच होता आत्मा होतो तो बाई नाही होती. पण त्या बाईने हेंका काही त्रास देऊक नाही फक्त तिंका आवड होती किंवा असं एक वेळ काळाची गोष्ट असतं त्यामुळे त्यांना ती बाई थंय दिसली. पण मग असो काहीसो एक प्रकार ह्याच ठिकाणी घडलेलो होतो आधीच्या काळी. आता असे काय जास्त काय कोणाक अनुभव येले नाही पण हैत्या तिठ्यावर असे तेव्हा एक प्रकार घडलेलो तो मी स्वतः दाखवसाठी रात्री खास मी इलं. तर असो काहीसो अनुभव होतो. मग त्यांना काय एवढा त्रास झालो नाही नंतर बरा वाटला आणि मग घरच्यांनी त्यांना देवाकडे वगैरे नेऊन काही 2-3 दिवसांनी ते एकदम टणटणीत झाले. पण तेव्हापासून रात्रीचे कधीच असे ते एवढ्या रात्री येऊक नाही इले तर ते ग्रुपने यायचे 4-5 जणांच्या 2 जण कधीच यायचे नाही. तर असो काहीसो अनुभव होतो जो मी तुमका थेट त्याच ठिकाणी येऊन ज्या ठिकाणी ह्यो घडलेलो त्या ठिकाणी येऊन मी तुमका सांगितलं आहे. तर माका खात्री आहे तुमका असो काहीसो वेगळं केलेलो व्हिडिओ आवडलो असा. तर असो आउटडोअरचो व्हिडिओ तुमका अजून बघूचे असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि आपण थेट त्या ठिकाणी घडलेल्या ठिकाणी जाऊन तुमका ही गोष्ट सांगली ती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करा. आणि आता पाऊस धरलो मरणाचो आणि आम्हीसुद्धा 2 जणच आहोत. तर आता ह्या काळात तर काही एवढी भीती वाटत नाही कारण आता हय लोक राहतात लाईटी वगैरे असतात. पण हय आता सध्या काय नाही तर आपण आता हळूहळू खाली जाऊया. तर असो काहीसो ह्यो अनुभव होतो जो मी तुमका सांगितलं. तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर असेच मालवणी गोष्टी अनुभवासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटा अशाच एका भयानक अशा अनुभवासोबत शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता. चला गुड नाईट. काळजी घ्यावा आणि रात्रीचे काही फिरा नको. मी व्हिडिओसाठी फक्त इल्लो आहे. आणि हो कंदील बघा आता डिम होऊक लागलो म्हणून गॅस कंदील कधी पण चांगले कारण रात्रीच्या वेळ कसं चलत असाल आणि ही लाईट डिम झाली तर अचानक काय करू शकत नाही. आता ही बघा पुढे एक लाईट दिसता तुमका व एक घर आहे त्यामुळे आता एवढा काय वाटत नाही. पण तेव्हाच्या काळी तुम्ही इमॅजिन करून बघा तेव्हा घराच नाही होती आणि अशा वातावरणात रात्रीचं 3:30 वाजता जाणं किती रिस्की असू शकतं किती भयानक वातावरण असू शकता याचा तुम्ही अंदाजो लावू शकतास. तर चला आता आपण जाऊया घराकडे. जाता जाता जर कोणाक एक्स्ट्राचं फुटेज बघूचा तर नक्की बघा कसं आमचा रस्तो हा. तर असेच अनुभव रातचे येत असतात. रात्रीच्या वेळी असं जाणं थोडा रिस्की असता पण कधी कधी रिस्क घेऊची लागतं कारण त्या ठिकाणी जाऊन असे अनुभव सांगितले की लोकांना अजून जास्त आवडतं. आता मी तुमका थेट थंयचं ठिकाण दाखवलं आहे. तर आणि थंय थोडी भीती वाटत होती कारण काय माहिती थंय घडलेले घटना असले ना की सांगा त्याच ठिकाणी जाऊन सांगा थोडा जिगर लागतं हिंमत लागता. ती हिंमत आज कशी बशी मी केलं आहे. पण तुमका कसं वाटलं तर नक्की सांगा. लाईटसुद्धा आता संपत चालली आहे पायाखालच्यावर काही दिसत नाही पण हय बघा किती असं झाडी आहे ती बघा हय पूर्णपणे झाडी व्यापलेली आहे. तर आता तरी रहदारी असल्यामुळे बऱ्यापैकी 6 पार असतो तेव्हा छोटीशी पायवाट आणि पायवाटेत सून जाण्या इतकी जागा आणि रान पूर्ण रान आणि पायाखालचं काय दिसायचं नाही तरीसुद्धा लोक लांबचे रस्ते पार करायची इतकी त्यांच्या आणि रातकिड्यांचा आवाज हे मस्त असं वातावरण झालं भयानक मजा येता खूप. तर ठीक आहे मित्रांनो आज पुरतं एवढाच ठेवूया आणि जास्त आता अनुभव माझ्याकडे अजून नाही. एकच अनुभव होतो जस्ट माका कळालो म्हणून मी थेट तुमका त्याच ठिकाणी जाऊन दाखवलं आहे. तर असे रात्रीचे बरेचसे अनुभव असतात तुमच्याकडे सुद्धा अनुभव असतील तर ते माका नक्की पाठवा म्हणजे ते सुद्धा मी असे सांगीन लोकांका. तर चला आता आपण जाऊया घराकडे.